आवाज मराठी माणसाचा, आवाज मराठीचा या निमित्तानं उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकाच व्यासपीठावर असतील आणि समोरासमोर बसून या ठिकाणी ते एकमेकांची भाषणं देखील ऐकणार आहेत। दरम्यान अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला। एक प्रकारे आयत कोलीतच त्यांनी ठाकरे बंधूंच्या हातामध्ये दिलेला आहे। त्यामुळे आता हे दोन्ही ठाकरे बंधू एकनाथ शिंदे यांच्यावर कोणत्या शब्दामध्ये निशाणा साधतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र हे दृश्य आपण पाहतो आहोत, हे संपूर्ण वरळी डोम सभागृह आता भरायला सुरुवात झालेली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक आणि ठाकरेंचा शिवसैनिक हा वरळी डोम मध्ये दाखल झालेला आहे। कोणाच्याही हातामध्ये झेंडा नाही, मात्र मनसैनिक आणि शिवसैनिक एक मनानं या ठिकाणी दाखल झालेत। तो मराठी माणूस म्हणून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे। दोन्हीकडचे म्हणजे शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र आल्यामुळे दोघांमध्ये सुद्धा तेवढा उत्साह पाहायला मिळतोय। कोणताही झेंडा नको, अजेंडा फक्त मराठीचा, असं राज ठाकरे यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानुसारच दोन्ही ठाकरे बंधू आता एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत। त्याचबरोबर सर्वच राजकीय पक्षांचे अर्थात सत्ताधारी सोडून सर्व इतर विरोधकांचे राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। त्यामुळे आज मात्र ही सभा, हा मेळावा पूर्णपणे वेगळा आहे, कारण या ठिकाणी एकही बॅनर आणि एकही राजकीय पक्षाचा झेंडा आपल्याला पाहायला मिळत नाहीये। एक मराठी माणूस म्हणून प्रत्येक जण या वरळी डोम मध्ये इथे सहभागी झालेला आहे आणि पुढच्या काही वेळात म्हणजे राज ठाकरे शिवतीर्थवरून निघतील आणि उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघतील। दोन्ही कुटुंब एकत्र त्या ठिकाणी बसणार का, त्यांच्या दोघांमध्ये एकूणच कसं बॉन्डिंग आहे ते देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची बॉडी लँग्वेज नेमकी कशी असेल, दोघे एकमेकांशी नेमकं काय बोलतील। दोन्ही कुटुंब म्हणून अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र आलेले आहेत, मात्र एका व्यासपीठावर एका मुद्द्यासाठी एकत्र येऊन तिथे भाषण करणं, मराठी माणसाला दिशा करणं हे पहिल्यांदा होतंय। त्यामुळे दोघांच्या ह्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। नक्कीच केवळ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच एकत्र येत नाहीयेत, तर राज्यभरातून जे विखुरले गेलेले सैनिक होते, अर्थात ते शिवसेना ठाकरे गटाचे असतील आणि मनसेचे असतील, हे यांची मन देखील जुळणार आहेत। त्याचबरोबर ठाकरेंची तिसरी पिढी अर्थात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे देखील आपल्याला आज एकत्रितपणे पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे जी काही मनविभागणी झालेली होती, मनभेद झालेले होते, ते दूर सारून आता हे दोन्ही ठाकरे बंधू आणि ठाकरे बंधूंचे असंख्य कार्यकर्ते हे एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। गेल्या वर्षभरामध्ये एकूणच ठाकरे कुटुंब वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र आले, त्याचबरोबर एकमेकांशी संवाद देखील त्यांचा झालेला होता। मात्र उद्धव ठाकरे कधी शिवतीर्थवर आले तसं चित्र दिसलं नाही, तर राज ठाकरे त्यानंतर मातोश्रीवर गेले तसंही चित्र दिसलं नव्हतं। मात्र आता ही दोन मनं पुन्हा एकत्र जुळलेली आहेत का? मराठीचा आवाज किंवा आवाज मराठीचा या माध्यमातून मराठी माणसासाठी का येईना या मुद्द्यावर सगळे इगो, सगळे प्रश्न बाजूला ठेवून एकत्र येत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आणि त्या हाताला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा टाळी दिलेली आहे। तर अशा वेळेला पुढच्या राजकीय काय युती अशी होणार का याकडे देखील लक्ष असेल। दोघांचे एकूणच मुद्दे काय असतील त्यावरून याचे अंदाज हे शिवसैनिक आणि मनसैनिक आणि संपूर्ण महाराष्ट्र देखील लावणार आहे। यापूर्वी आपण पाहिलं की बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं, त्यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र पाहायला मिळालेले होते। त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं आजारपण असेल, त्यामध्ये देखील स्वतः राज ठाकरे उद्धव ठाकरेंना घेऊन गाडीचं सारथ्य करत त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना आणलेलं होतं। मात्र तो क्षण वेगळा होता आणि आजचा क्षण